नमस्कार मित्रांनो, पूजा स्टडी पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण तलाठी भरती परीक्षेसाठी येणारे महत्त्वाचे MCQ पाहूत. कोणते सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले आहे? तर लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले आहे. छोटा नागपूर पठार हे खालीलपैकी कोणत्या पठाराचा एक भाग आहे? तर दख्खनच्या पठाराचा छोटा नागपूर पठार हा एक भाग आहे. खालीलपैकी कोणते पठार हे अतिप्राचीन पठार म्हणून ओळखले जाते? तर दख्खनचे पठार हे अतिप्राचीन पठार म्हणून ओळखले जाते. चंबळ, बेटवा, सिंध या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर यमुना नदीच्या ह्या उपनद्या आहेत. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर पश्चिम घाटातील अन्नामुडी हे सर्वात उंच शिखर आहे. खालीलपैकी कोणते राज्य पातळीवरील पशुरोग संशोधन केंद्र आहे? तर कोल्हापूर येथे पशुरोग संशोधन केंद्र आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर 950 हे महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर आहे. एप्रिल व मे महिन्यात महाराष्ट्रात काही भागात पाऊस पडतोच. यालाच खालीलपैकी काय म्हणतात? तर यालाच आंबेसरी असे म्हणतात. विष्णुपुरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर विष्णुपुरी धरण वरीलपैकी एकही नदीवर नाही, ते गोदावरी नदीवर आहे. महाराष्ट्रातून खालीलपैकी कोणते राष्ट्रीय राजमार्ग आहे? तर वरील सर्व राष्ट्रीय राजमार्ग आहेत. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? सहस्त्रकुंड धबधबा वेनगंगा नदीवर आहे. वणिये गाव निरगुडा नदीवर वसलेले आहे. तर पर्याय क्रमांक 2 वणिये गाव निरगुडा नदीवर वसलेले आहे. असेच महत्त्वाचे MCQ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लिंक विद्यार्थी मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.